नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। सर नमस्कार। सर आपण मला सांगा की ऑपरेशन सिंदूर के अंतर्गत स्वर्गीय दर्शवताना पूर्ण भारतभर तिरंगा यात्रा होत आहे। आपल्या इथे पण तिरंगा यात्रा आज होणार आहे, प्रस्तावित यात्रा आहे। कशा प्रकारचे नियोजन आहे, कशा प्रकारचे स्वरूप असणार आहे? नाही, ही तिरंगा यात्रा काही भारतीय जनता पार्टी काढत नाही आहे। ही तिरंगा यात्रा शहरातील काही मंडळी, आणखी सर्व पक्षाचे काही लोक असे मिळून सर्व जनता म्हणून तिरंगा यात्रा काढत आहे की या देशात जे ऑपरेशन सिंदूर राबवला गेला आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे सैन्यानं काम केलं, जे शौर्य दाखवलं, त्याबद्दल आपली स्वतःची काहीतरी जबाबदारी आहे की आपण काय केलं पाहिजे। आपण त्यांचा धैर्य उंचवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी असं त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही या माध्यमातून सांगता येईल की जर तुम्ही बॉर्डरवर आमच्यासाठी लढताय, देशासाठी लढताय, तर आम्हीही तुमच्यासोबत आहे, आम्ही सैन्याच्या सोबत आहे, आम्ही देशाच्या सर्व नागरिक तुमच्यासोबत आहे। हे एक संदेश देण्यासाठी, त्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ही तिरंगा यात्रा संपूर्ण भारतभर निघत आहे। आपल्या दिवसामध्ये जी यात्रा होणार आहे त्याचं कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे, किती लोकांची संख्या राहणार आहे ती दिवसामध्ये? आता कोणाला असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही लोक आणा किंवा का करू। ज्यांना उत्स्फूर्तपणे यायचं आहे त्यांनी यावं। इथले काही सकाळी व्यायाम करणारी मंडळी आहे, जे रेग्युलर त्यांचे क्लब आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही युवक आहेत, या सर्वांनी मिळून हे आयोजन केलेलं आहे। एक 2000च्या जवळपास ही रॅली असेल असा माझा अंदाज आहे। कारण दिवसा शहर आहे की फार मोठं शहर नाही आहे, छोटं शहर आहे आणि एक 1,500-2,000 लोक त्या रॅलीमध्ये राहतील। केंद्र सरकारद्वारा कॅबिनेटमध्ये जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारित झालेला आहे। काय सांगाल, जातीनिहाय जनगणना काही महिन्यांनी झाली तर त्याचा फायदा कशा प्रकारे जनतेला होईल? आता जातीनिहाय जनगणना केव्हा झाली होती तुम्हालाच माहीत आहे, 27 किंवा 29 असं काहीतरी साल आहे, 1900। इतकी वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, यांनी जातीनिहाय जनगणना सुद्धा केली नाही आणि वरून सांगायचं, पोस्टर लावायचे की राहुलजीच्या याच्यामुळे मोदीजीवर प्रेशर, आणि मोदीवर कोणाचं प्रेशर येत नाही, हे काँग्रेसवाल्यांनी पहिले समजून घ्या। आणि ही जनगणना होणं फार महत्त्वाचं होतं, कारण कसं आहे, कोण्या जातीचे किती लोक आपल्या गावात आहेत। मी गावापासून सुरुवात करतो, आपल्या जिल्ह्यात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा देशात आहे, याचा एक आकडा तर कमी हमी मिळाला पाहिजे आणि त्याच्यावरून त्याचं रिझर्वेशन ठरते। त्यांना होणाऱ्या सुखसुविधा ज्या उपलब्ध गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहे, त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम मिळाल्या पाहिजे सर्वांना। आता काही लोकांच्या कागदोपत्री काही प्रॉब्लेम आहेत, या निमित्तानं ते पूर्ण होतील आणि देशाला त्याचा फायदाच होणार आहे, सर्व प्रकारचा फायदा होणार आहे। शिक्षणात फायदा होणार आहे, राजकारणात फायदा होणार आहे, नोकरीत फायदा होणार आहे, सर्व ठिकाणी फायदा होणार। आणि ज्या शासकीय स्कीम आहे, जे सर्वसामान्य लोकांसाठी आहे, काही विशिष्ट जातीसाठी आहे, त्यांना सुद्धा फायदा होणारच आहे। फायदा तर हा सगळ्यांनाच होणार आहे, त्याचा एक चांगला इम्पॅक्ट पडेल आणि बाकीच्या लोकांनी हे थांबवावं की आम्ही आमच्या राहुलजीमुळं क्रेडिट घेणं थांबवा। क्रेडिट मोदी क्रेडिट कोणाला घेऊन देणार नाही, कारण मोदीच्या त्या दिवशी डोक्यात येईल त्या दिवशी ते करणारच आहे। 370 हटवायचं त्यांनी सांगितलं तर 370 हटवलं, तुम्हाला काही विचारलं नाही कोणाला। ऑपरेशन सिंदूर करायचं होतं ठरवून करतात, म्हणून मोदीजींवर कसं काही कोणाचं राहुल गांधी सारख्या नेत्याचं तर काही हे यायचं खरं नसते, प्रेशर याचं, म्हणून यांनी विनाकारणचं हे घेऊ नये। इतकी वर्ष तुमचं राज्य होतं, मोदीजींची आता हे 14 पासूनचं आणि 5 वर्षामध्ये अटल बिहारीजींचं, एवढंच फक्त गैर काँग्रेसी सरकार होते ना।
मग 2027 किंवा 29ला काहीतरी झाली होती जनगणना, तेव्हा तुम्ही का नाही केली? तुम्हाला असं वाटलं नाही? सलग 2014पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते 10 वर्ष, मग तुम्हाला तेव्हा वाटलं नाही? तेव्हा तुम्ही खासदार होते, पार्टीचे अध्यक्ष होते. क्रेडिट घ्यायचा कोणी गरज नाही असं मला वाटते, कारण मोदीजीने ठरवलं आहे का देशासाठी काय करायचं ते त्यांनी ठरवलेलं, त्यांचा अजेंडा फिक्स आहे. कोर्टामध्ये खूप वेळापासून प्रलंबित होतं. आता हायकोर्टाने परमिशन दिली आहे की येणाऱ्या 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्याची जी निवडणूक आहे ती घ्यायला पाहिजे. काय सांगणार त्यावर? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लवकर झाल्या पाहिजे. कारण असं आहे, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि ह्या निवडणुका आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून समजतो. सर्व पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत जे काम करतात, कोणी पंचायत समिती क्षेत्रात करतो, कोणी ग्रामपंचायत क्षेत्रात करते, कोणी जिल्हा परिषदला करतं, कोणी नगर परिषदला करतं. त्या क्षेत्रात काम करणारे जे मुलं आहेत त्यांची अपेक्षा असते किंवा आपण राजकारणात सर्वांचीच अपेक्षा आहे की मी काहीतरी झालं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे. अशा अपेक्षेने सगळेजण काम करतात. जो म्हणत असेल का बाबा मी अपेक्षेनं काम करत, ती खोटी गोष्ट आहे, खोटं बोलतो तो माणूस. सर्वजण अपेक्षा काम करतो, तो अपेक्षा का ठेवू नाही? त्यांनी नेतृत्व करायची क्षमता त्याच्यात आहे तर त्यांनी अपेक्षा ठेवलीच पाहिजे. कारण टार्गेट जर तुम्ही फिक्स करणार नाही तर त्या ध्येयापर्यंत पोहोचणार कसं आहे? कशासाठी काम करायचं? म्हणून टार्गेट तर फिक्स केलं बघा, मला हे व्हायचं आहे. जेव्हा एखादा मुलगा ठरवतो की मला IAS व्हायचं आहे, त्यासाठी तो अभ्यास करतो. अशा पद्धतीचं हे आहे, हे सामाजिक काम आहे, हे त्यात आपण करतो, राजकीय करतो. कसं आहे, जितकी जास्त लोक जे आमदार आहे, मी माझ्या खाली जिल्हा परिषदचे मेंबर, पंचायत समितीचे मेंबर, ही चेन जशी वाढत जाईल, जितके जास्त लोक असतील तसा जास्त फायदा हा नागरिकांना झाल्याशिवाय राहत नाही. कारण फक्त अधिकारी च्या भरोशावर ज्या स्कीम आहेत ह्या काही स्कीम राबवता येणार नाही. कारण त्यांनाही बाकीची कामं असतात आणि जर कामाचं डिस्ट्रीब्युशन झालं, कामाची जर जबाबदारी वेगवेगळ्या लोकांनी घेतली तर त्याचा सामान्य जनतेला जास्त फायदा होईल. म्हणून हे इलेक्शन होणं गरजेचं आहे. तिवसा विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं, विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं, अर्थसंकल्प झालेला आहे, आपण कोणकोणते मुद्दे मांडले, कशा प्रकारची निधी आपण इथे गोळा केलेली विकासाकरिता? नाही, अर्थसंकल्प मांडला या वर्षीच्या अर्थसंकल्प मागचं जो फायनान्शियल इयर होतं, या फायनान्शियल इयरमध्ये इलेक्शनचं वर्ष असल्या कारणानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणानं म्हणा की जास्त कामाचं भूमिपूजन काम करण्यात आलं. जेवढी आपली मर्यादा असते त्याच्यापेक्षा जास्त करण्यात आलं आणि त्या लोकांचे पैसे तर द्यावेच लागेल जे काम सरकारनं करून घेतलं कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा आणखी. तर या बजेट वर्षामध्ये जर जे महत्त्वाचे होते किंवा जे सुरू होते तेवढ्याच कामांना पैसे देण्यात आले. नवीन कामांना रस्त्याच्या किंवा पैसे देण्यात आलेले, पण डेप्युटीच्या माध्यमातून आणखी बाकीच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण पैसे आणलेत. आरोग्यावर आपण एक कामगार विभागाच्या मार्फत काय म्हणतात त्याला ESICचं हॉस्पिटल जे फायनल झालेलं आहे ते MIDC जागा दिली, त्यांचे पैसे भरायचे बाकी होते फक्त, ते एक काम होईल. त्यानंतर आपण आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून वरा, नेरपिंगळाई, वलगाव किंवा आपलं मोजरी किंवा नांदगावपेठ किंवा माऊली जहागीर आणि पूर्णानगर, कोल्हापूर इकडचं म्हणजे त्या 4ही तालुके ज्या आपल्या मतदारसंघात येत्या त्या PSCचं अपग्रेडेशन करणं महत्त्वाचं होतं. त्या दृष्टीनं प्रस्ताव मूव्ह झाले. कारण आरोग्य, पाणी, रस्ते आणि शिक्षण या विषयावर जर भर दिलं तर थोडीशी ग्रामीण भागातल्या जनतेला सोयीचं होईल. पाण्याचा एक मोठा मुद्दा आहे, काम चालू आहे. कारण मागच्या वर्षात मंजूर झालेले 2 वर्षात देवेंद्रजी जेव्हा एकनाथजी मुख्यमंत्री झाले तेव्हा गुलाबरावने आम्ही पाठपुरावा केला, ती मंजूर केली. पण काम चालू आहे, थोडंसं धीम्या गतीनं झालं, काही प्रॉब्लेम होते. परंतु पाणी खारपानपट्ट्यात विशेषतः पाण्याची कमतरता आहे, तो कमतरता कमी हे झाली पाहिजे. येणाऱ्या डिसेंबरपर्यंत पाणी हा विषय जवळपास म्हणजे ज्या स्कीम आहेत त्या पूर्णतः जाण्याच्या याच्यात आहे. आणि
आरोग्य, रस्ते, आता DPTCच्या माध्यमातून किंवा आता ग्रामविकास योजनेच्या ह्याच्यातून 25-15तून गावातील 75 वर्ष आपल्याला देश स्वतंत्र होऊन झाले आहे. इतके आमदार खासदार झाले. अजून गावात नालीन रोड इथंच आहो आपण, दुसरं काही करताच येत नाही, कारण तो नालीन रस्ताच मागतो. तर तो तरी काय करणार, त्याच्या घरासमोर घाण नको. तर प्रायोरिटी त्या रस्त्यांना आहे, गावातल्या रस्त्यांना आहे. आणि जे अप्रोच रोड आहे आणि ज्या काय म्हणतात त्याला बसचा जो रूट आहे, जे मुलं शाळेतून येतात रोज येणं जाणं करतात, त्या मोठे रस्ते सुधारण्याचे 2-3 कामं चालू आहे. काही 1-2 ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. आता येणाऱ्या याच्यात कसं काय करता येईल त्याचं नियोजन करून आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. विकास कुठेतरी थांबला होता आतापर्यंत, आता आपण आमदार झाल्यात, लोकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहे आपल्याकडून. काय सांगाल, स्वप्नातला तिवसा हा आपण कसा विचार करून ठेवलेला आहे? हे एवढं मोठं गाव आहे तिवसा, आपण मतदारसंघाचा विषय सोडून देऊ. आणि गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसचं इथं राज्य आहे. म्हणजे आता 8-9 वर्ष झाले. पहिल्यांदाही काँग्रेसचा नगराध्यक्ष होता, काँग्रेसच्या MLA होत्या, मंत्री होत्या. या 9 वर्षाच्या कालखंडात या तिवसा शहरासाठी त्यांनी काय केलं? पाणी हे देऊ शकले नाही, जो पाण्याचा ज्वलंत विषय होता इथं. त्याच्यानंतर एखादं गार्डन तरी केलं गाव. पहिलेच एक गाव आहे, ठीक आहे, आजूबाजूला आता ह्या नवीन कॉलन्या झाल्या, तिथे ओपन स्पेस आहे, तिथं आपण काहीतरी केलं का? ज्या छत्रपती शाहूच्या महाराजांच्या नावानं वाचनालय होतं इथं, ठरावात आहे लिहिलेलं की शाहू महाराजांच्या वाचनालयासाठी ही जागा हे करण्यात येत आहे. पैसे तसेच आले, ठीक आहे, तुम्ही आणले, तुम्ही केलं, मान्य आहे. नंतर म्हणतं का नाव माझ्या वडिलांचं द्या, ही जागा त्या लोकांना देता येणार नाही. अरे ज्या संस्थेमधून जे एक छोटंसं वाचनालय आहे, त्या वाचनालयातून कित्येक पोरं नोकरीला लागले गरिबांचे. मोठ्यांना गरज नाही हे ठीक आहे, पण गरिबाचे पोरं लागले. कोणी क्लर्क झालं, कोणी PSI झालं, कोणी आणखी काही झालं, तहसीलदार झालं, नायब तहसीलदार झाले, पाटबंधारे विभागात लागले, पोलीसमध्ये लागले. ती संस्था बिलकुल निस्वार्थपणे काम करत आहे. अशा संस्थेच्या पाठीशी उभं राहून काम केलं पाहिजे की तिथं राजकारण केलं पाहिजे? एखादं गार्डन तुम्ही करू शकले नाही, इथे नद आहे, त्या नदीची व्यवस्था काय आहे? या गावाला रस्ता नाही आहे. हा बाळदार गावाचा आतले रस्ते आहे हे ठीक आहे, पण असा जर फिरतो म्हटलं, त्या नदीवर पूल बांधून तुम्ही एक रस्ता नाही करू शकले. काय आहे, व्हिजन पाहिजे माणसाला. फक्तच दडपशाही, लोकांना बोलणं मी आहे तर काही नाही आहे. तुम्ही आणला मोजरी विकास आराखडा केला, मान्य आहे, केला ना, तुम्ही पैसे आणले, पण तो आराखडा आहे कुठे? आज कुठे आहे एखादी बिल्डिंग? ते मतदारसंघातल्या लोकांनी विचारलं आणि त्याच्यावर निश्चितच या 5 वर्षात जे जे करता येणार आहे, या तिन्ही विकास आराखडे जे धोकात बिल्डिंग त्या पडलेल्या आहे, कारण मोजरी विकास आराखडा जर ताब्यात जर घेतो म्हटलं, कोणा येतो उद्या? त्यांची इच्छा होती गुरुकुंजाच्या लोकांना नाही द्यावं, दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं, पण त्याची हालतच नाही आहे. बिल्डिंग कुठे, काय कुठे, पुतळा तिथे पडून आहे. शैलेश नवाल आपले इथं कलेक्टर होते, त्या त्यांना एक हे होतं महाराजांविषयी, त्यांनी तो पुतळा जे स्कूला पाठवून नियोजनमधून आपल्या पैसे देऊन करून घेतला, तो पुतळा यांना बसवता आला नाही. बरंच बरं आहे, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु या मतदारसंघातील ग्रामीण भागातील युवकांसाठी, जे शिकणारे मुलं आहेत, ज्यांना स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे, आपण आपला नंबर कुठेतरी लागला पाहिजे, यासाठी त्या मुलांसाठी सर्व मोठ्या गावांमध्ये, साधारण 20-25 गावामध्ये मी अभ्यासिका निर्माण करून त्याच्यासाठी
तिथे अभ्यासाची सोय करून द्यायचं ठरवलेलं आहे. 3 अभ्यासिका मी आता मंजूर करून घेतल्या आहे. त्या 1-2 वर्षात पूर्ण आपण 18 अभ्यासिका मंजूर करू. त्या मुलांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी कसा चांगल्या नोकरीत चांगल्या याच्यात जाईल हा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी त्याचबरोबर खेळाचं आता सर्व अमरावती तालुका वातकुरी तालुका शहराला अटॅच आहे, अमरावती शहराला. परंतु तिवसा तालुक्याला एक क्रीडांगण आहे. तिथे त्यांनी तुकडोजी महाराजच्या त्या याच्यातून मला वाटते पैसे टाकून घेतले. काही गरज होती इकडे पैसे टाकले, करता आलं असतं, पण तेही पूर्ण केलं नाही. तेही अर्धवट आहे. असा विद्यार्थी तयार करत असताना ते म्हणजे खेळाडू पण तयार झाला पाहिजे. स्कोप आहे इथं. इथे कबड्डीची सुंदर प्रो कबड्डी खेळतात. इथं चांगली टीम होऊ शकते. बाकीचे खेळ आहेत. मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे. करण्यासारखं खूप आहे. आता येणाऱ्या 5 वर्षात देव परमेश्वर किती ताकद देते आणि आम्हाला विश्वास आहे की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही सांगितलेल्या सर्व योजनांना मंजूर करून या मतदारसंघातील लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. राजकारण करणारे करणार आहे, बोलणारे बोलणार आहे, पण आमचं ठरलेलं टार्गेट आहे काय करायचं. ते टार्गेट आम्ही 5 वर्षात अचीव करू. एखादा उद्योग सहकार्याच्या विभागातून जे सर्वांनी मिळून उभा केला पाहिजे. काही मित्रांना मी मुंबईत काम केलं, त्या काही मित्रांना बोलून इथं काही एखादी फॅक्टरी उभी राहते काय प्रायव्हेट त्यांची, पण तिथं जेणेकरून आपले काही मुलं मुली जाता येईल. आपली जर टेक्स्टाईल पार्क आहे तिथे लेबर जातात. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्हाला एक MIDCत आमच्याजवळ जागा आहे, आम्हाला एक अशी फॅक्टरी द्या की त्या फॅक्टरीवर 100 फॅक्टऱ्या उभ्या झाल्या पाहिजे. तेव्हा या परिसरातील लोकांचं जीवनमान उंचावेल. कारण काय एक 5-10 कोटी खर्च करण्याची कॅपॅसिटी आपल्या अमरावती शहरात जिल्ह्यात खूप लोकांची आहे. ते मुलं शिकलेले सुद्धा आहे. बँका लोन देतात. एक बजाज औरंगाबाद माझा आला आणि बजाजच्या रूपानं औरंगाबादचं संभाजीनगरचं नावच पलटून गेलं. मोठं झालं संभाजीनगर. अशी माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की एखादी अशी कंपनी द्या ज्या कंपनीच्या बरोबर 100 फॅक्टऱ्या उभ्या राहिल्या कंपन्या झाल्या पाहिजे, जेणेकरून त्यात अमरावती जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील विदर्भातील लोक येऊन तिथे फॅक्टऱ्या लावून आणि या विभागातल्या या एरियातल्या लोकांना चांगल्या प्रतीचा रोजगार चांगल्या राहण्यासाठी सोयी उपलब्ध करून द्या. तर असं जर काम केलं तर करण्यात आम्हाला यश आलं तर या मतदारसंघात या जिल्ह्याला मागं पडून पाहायचं काम पडणार नाही. नमस्कार.